हॅलो मैत्रिणींनो, तर वटपौर्णिमा जवळ आलेली आहे आणि आपल्याला अजूनही ब्लाऊज डिझाईन कोणती करायची हे आपलं ठरलेलं नसेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे। तर आज एकदम छान आणि युनिक अशी ही मी ब्लाऊज डिझाईन घेऊन आलेली आहे। कुठल्याही प्रकारे कॅनव्हासचा वापर न करता एकदम सोप्या पद्धतीने आणि जास्तीत जास्त नफा मिळवून देणारी ही आजची डिझाईन आहे। तर हे बघा, मी ब्लाऊजची कटिंग करून घेतलेली आहे आणि आता आपण याला डिझाईन करणार आहोत। तर हे बघा, मी 3-3 इंचावर अशा पद्धतीने मार्क करून घेतलेले आहे आणि आता आपण याला अशा पद्धतीने आकार देऊन घेऊ। ठीक आहे, आता आपल्याला गळ्याला डिझाईन कशी करायची आहे तो आकार आपण या ठिकाणी देणार आहोत। मी अशा पद्धतीने याला डिझाईन केलेली आहे, तुम्ही कोणताही आकार या ठिकाणी घेऊ शकता। ठीक आहे, हे बघा, आता आपण याची कटिंग करून घेणार आहोत। तर मी ह्या पूर्ण डिझाईनला कुठेही कॅनव्हासचा वापर करणार नाही आणि खूप सोप्या पद्धतीने मी ही डिझाईन केलेली आहे। तर हे बघा, आपण कटिंग करून घेणार आहोत। ठीक आहे, आता आपण गळ्याचीही कटिंग करून घेऊ। हे बघा, अशा पद्धतीने आपण 2 पार्ट याचे करून घेतलेले आहे आणि ह्या पद्धतीने आपल्याला तयार गळा मिळणार आहे। तर हे बघा, हे आहे मेन फॅब्रिक आणि आता आपण ह्या पार्टवर अशा पद्धतीने मार्क करून घेऊ जेणेकरून आपल्याला शोल्डर कडील पार्ट आपल्याला बरोबर जोडता येईल। तर हे बघा, अशा पद्धतीने मी मेन फॅब्रिकवर अस्तर ठेवून घेतलेला आहे आणि आता आपण याची कटिंग करून घेणार आहोत। ठीक आहे, हे बघा, अशा पद्धतीने आपण हे अस्तर ठेवून घेणार आहोत आणि याला आपण जो गळा आहे त्याला आपण शिलाई करून घेणार आहोत। ठीक आहे, एकदम हलक्या हाताने आपल्याला याला शिलाई करून घ्यायची आहे जेणेकरून कपडा कुठेही सरकणार नाही याची काळजी घ्यायची आहे। ठीक आहे, हे बघा, आता आपण हा मधला भाग कट करून घेणार आहोत। ठीक आहे, आता आपण याला असे छोटे छोटे कट्स देऊन घेऊ जेणेकरून एकदम परफेक्ट आपला हा आकार येईल। ठीक आहे, आता आपण खालच्या साईडनेही स्टिच करून घेणार आहोत जेणेकरून आपल्याला पट्टी लावायचीही गरज येणार नाही आणि हा आपण एक्स्ट्राचा भाग कट करून घेऊ। एकदम सोप्या पद्धतीने आणि कमीत कमी वेळेत होणारी ही आजची ब्लाऊज डिझाईन आहे आणि 100% तुम्हाला आवडेलच याची मी गॅरंटी देते। हे बघा, अशा पद्धतीने आपण याला पलटी करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला ही डिझाईन एकदम प्रॉपरली जशीच्या तशी येईल याची काळजी घेऊन अशा पद्धतीने आपण त्याला काढून घेणार आहोत। ठीक आहे, मी इथे पिनचा वापर केलेला आहे आणि जे टोकदार बाजू आहे त्याला मी अशा पद्धतीने वर काढलेला आहे। ठीक आहे, आता आपण यावर अशी दाब टीप देऊन घेऊ जेणेकरून आपली जी डिझाईन आहे, जो आकार आहे तो एकदम परफेक्ट आला पाहिजे। अशा पद्धतीने आपण यावर दाब टीप देऊन घेऊ। प्रत्येक वेळी कॅनव्हासचा वापर करावाच लागेल असंही काही नसतं। ठीक आहे, हे बघा, अशा पद्धतीने आपण इथे हे करून घेतलेलं आहे। आता आपण खालच्या साईडनेही दाब टीप देऊन घेऊ। हे बघा, एकदम परफेक्ट आपल्या हा आकार पाहिजे तसा आलेला आहे आणि आता आपण
साईडने हे अस्तर जॉईंट करून घेऊ. आणि इथे आपल्याला कट करताना अर्धा इंच किंवा अर्धा इंचपेक्षा थोडा कमी आपण कपडा एक्स्ट्रा ठेवणार आहोत मेन फॅब्रिकचा. हे बघा, अशा पद्धतीने आपण दुसऱ्या साईडने हे अस्तर जॉईंट करून घेतलेलं आहे. आणि इथेही आपल्याला थोडं लांबून कट करायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने. ठीक आहे. आता आपण जे दुसरे 2 पार्ट कापलेले होते ते आपण इथे घेणार आहोत. हे बघा, हे अशा पद्धतीने. आणि हा जो काठ उरलेला आहे त्या काठाचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. ठीक आहे. हे बघा, अशा पद्धतीने. आणि आता आपण साईडला कशा पद्धतीने घेणार आहोत ते बघू. हे बघा, हाच काठ आपण इकडे घेऊन अशा पद्धतीने मार्क करून एकदम प्रॉपरली आपल्याला त्यावर बसवायचा आहे. ठीक आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण काठ जॉईंट करून घेतलेला आहे. आणि आता आपण यावर दाब टीप देऊ, जेणेकरून एकदम परफेक्ट आपला हा काठ जॉईंट होईल. त्याच पद्धतीने आपल्याला दुसराही काठ त्याच पद्धतीने करून घ्यायचा आहे, जेणेकरून दुसराही पार्ट आपला एकदम सेम पद्धतीने त्यावर अटॅच होईल. ठीक आहे. हे बघा, एकदम परफेक्ट आपण दुसराही काठ वापर करून घेतलेला आहे. आता आपल्याला हे अशा पद्धतीने ठेवून यावर स्टिच करायचं आहे. हे बघा, उलट्या साईडने मी काठ घेतलेला आहे, त्यावर अस्तर ठेवून अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे. ठीक आहे. आता आपल्याला एक्स्ट्रा जो काठ आहे तो आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपला जो पार्ट आहे तो आपल्याला परफेक्टली मिळेल. ठीक आहे. सेम दुसरा पार्टही आपल्याला त्याच पद्धतीने जॉईंट करायचा आहे. जो आपण मार्क केलेला आहे तो आपल्याला एकदम शोल्डरकडून आला पाहिजे, याची काळजी घ्यायची आहे. आणि त्यालाही आपल्याला अशा पद्धतीने शिलाई करून घ्यायची आहे. आणि आता आपण याला हा पार्ट कट करून घेणार आहोत एक्स्ट्राचा. ठीक आहे. हे बघा, दोन्ही पार्ट आपले तयार झालेले आहे. आणि आता आपण याला साडीच्या कपड्याने पायपिंग करणार आहोत. तर ग्रीन कलरची साडी आहे. मी एवढा कपडा आपण याचा एक्स्ट्रा डिझाईनसाठी घेतलेला होताच. त्याच्यात आपल्याला इथे पायपिंग करायची आहे. पायपिंगसाठी मी अशा तिरकस 1-1 इंचाच्या पट्ट्या कापून घेतलेल्या आहे. ठीक आहे. आणि त्याला अशा पद्धतीने आपण तिरकसच जॉईंट करून घेणार आहोत. आणि आता आपण याला पायपिंग करणार आहोत. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण पायपिंग करून घेऊ. पायपिंग करण्याची एकदम सोपी पद्धत, ह्याच्यावरही मी एक व्हिडिओ बनवलेला आहे. तर कोणालाही पायपिंग करण्याची पद्धत जाणून घ्यायची असेल तर तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. हे बघा, एकदम परफेक्टली आपण इथे असं मध्ये फोल्ड करून आपण याला पायपिंग करू शकतो. ठीक आहे. इथे आपण कोणत्याही कलरची पायपिंग करू शकतो, जेणेकरून आपल्याला जर साडीचा कपडा अवेलेबल नसेल तर आपण गोल्डनच्या पट्टीनेही पायपिंग करू शकतो, किंवा मग डायरेक्ट आपण याला दाब टीप देऊन दुमडून घेऊ शकतो. हे बघा, एकदम परफेक्टली आपण एकदम बारीक अशी ही पायपिंग केलेली आहे. आता आपण हे दुसऱ्या पार्टलाही सेम पद्धतीने करून घेणार आहोत. ठीक आहे. एकदम बारीक पाइपिंग आलेली आहे. हे बघा,
तर आपला हा दुसरा पार्टही आपला तयार झालेला आहे. याची ही पाइपिंग बघू शकता, एकदम छान आणि परफेक्ट आलेली आहे. ठीक आहे. आणि आता आपण हा जो पहिला पार्ट तयार केलेला होता त्यावर आपल्याला हे जॉईंट करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. ठीक आहे. तर त्याआधी आपल्याला इथे लेस लावायची आहे. तर इथे या गळ्यालाही आपण पाइपिंग करू शकतो, पण आपण या ठिकाणी लेस लावणार आहोत. ठीक आहे. कॉर्नरला एकदम परफेक्ट लेस लागली गेली पाहिजे, याचीही आपल्याला काळजी करायची आहे. हे बघा, लेस लावताना आपल्याला एकदम परफेक्टली बसेल याची काळजी घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीने आपण ही लेस लावून घेतलेली आहे. हे बघा, किती छान आणि सुंदर असे ही लेस दिसत आहे. ठीक आहे. आपण एक साईडने लेस पॅक केलेली आहे. आता आपण दुसऱ्या साईडनेही त्याच पद्धतीने पॅक करून घेणार आहोत, जेणेकरून एकदम परफेक्ट शेप आपल्याला मिळेल. ठीक आहे. हे बघा, अशा पद्धतीने. आणि आता आपण जे 2 पार्ट तयार केलेले आहे ते आपण या ठिकाणी लावून घेणार आहोत. तर हे बघा, ज्या ठिकाणी आपण मार्क केलेला आहे तो भाग आपण वरच्या साईडने शोल्डर कडून घेतलेला आहे. त्यामुळेच आपण आधी मार्क केलेला होता, जेणेकरून आपल्याला एकदम परफेक्टली कळेल. हे बघा, अशा पद्धतीने आपण इथे एकदम परफेक्ट पद्धतीने ठेवून या ठिकाणी आपण स्टिच करून घेणार आहोत. ठीक आहे. हे बघा, अशा पद्धतीने आपण हा पार्ट जॉईंट करून घेतलेला आहे. आपण त्याच पद्धतीने हा दुसराही पॉईंट आपल्याला जॉईंट करायचा आहे पार्ट. हे बघा, अशा पद्धतीने एकदम परफेक्टली आपल्याला त्यावर ठेवून स्टिच करून घ्यायचं आहे. ठीक आहे. हे बघा, आता आपल्याला याला टक्स टाकून घ्यायचे आहे आणि आपण याला नॉडही बसवणार आहोत. तर हे बघा, आपण इथे टक्स टाकून घेतलेले आहे. ठीक आहे. दोन्ही साईडने आपल्याला टक्स टाकून घ्यायचे आहे. ठीक आहे. हे बघा, आपण याला टक्स टाकून घेतलेले आहे आणि आता आपल्याला याला नॉट बसवायचे आहे. तर ग्रीन कलरची साडी आहे, त्यामुळे मी इथे ग्रीन कलरचीच नॉट घेतलेली आहे. आणि जो आपला उरलेला काठ होता त्याचे आपल्याला इथे छोटे छोटे लटकन बनवायचे आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण याचे 2 पीस कट करून घेतलेले आहे. ठीक आहे. पाहिजे तितका आपण याचा काढून घेतलेला आहे आणि आता आपण याला अशा पद्धतीने 2 छोटे छोटे लटकन बनवणार आहोत. तुम्हाला जे आवडतील ते लटकन तुम्ही या ठिकाणी लावू शकता, पण मी काठ उरलेला होताच म्हणून मी त्या काठाचेच लटकन इथे लावलेले आहे. ठीक आहे. आणि आता आपण याला अशा पद्धतीने 3 इंचावर लावून घेणार आहोत. हे बघा. ठीक आहे. आता आपण दुसऱ्या साईडनेही 3 इंचावर ही नॉट अटॅच करणार आहोत. हे बघा. ठीक आहे. तर ही आपली ब्लाऊज डिझाईन कंप्लीट झालेली आहे. तर तुम्हाला आजची ही डिझाईन कशी वाटली आणि माझी शिकवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर रोज अशा नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.
तर हे बघा, हा आहे आपल्या ब्लाऊजचा फायनल लुक. ठीक आहे.